पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस विक्रम घोदे याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तब्बल 1,60,000 रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या विक्रम घोदे या पोलिसांची लाचलुचपत विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राजकीय वलय असलेल्या व जत तालुक्यातील होसपेट या गावचा रहिवासी असलेल्या विक्रम घोदे या पोलिसाच्या अटकेमुळे एकच खळबळ माजली आहे. अँटी करप्शन विभागाच्या DYSP यास्मीन इनामदार यांनी जत तालुक्यामध्ये महिन्याभरात ही दुसरी कारवाई केली आहे. जत नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला गेल्याच महिन्यात जेरबंद केले होते. त्यानंतर जत पोलीस ठाण्याकडील पोलीस असलेला विक्रम घोदे हा आता अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये सापडलेला आहे. चोरीच्या एका गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल न करता केवळ अर्जावरती हे प्रकरण निकाली काढण्याच्या या कामामध्ये त्याने तब्बल 1,60,000 रुपयाची लाच मागितली होती. आणि या प्रकरणामध्ये काशीराम माने नावाचा एक पोलीस पाटीलही सहभागी आहे. त्याच्यावरही जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. जत पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या या प्रकरणाची मालिका अखंडपणे सुरू आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले असतानाही लाचेचा प्रकार हा थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मागीलच महिन्यामध्ये वेदांत बंडगर गोळीबार प्रकरणामध्ये जत पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कोळेकर यांची तडकाफडकी बदली झाली आहे. प्रभारी अधिकाऱ्याकडे जतचा कार्यभार आहे आणि आता पुन्हा एकदा जत पोलीस ठाण्यामध्ये लाचेचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जत पोलीस ठाण्याच्या प्रतिष्ठेला डाग लागलेला आहे आणि एका मोठ्या रकमेची मागणी करीत असताना विक्रम घोदे हा जेरबंद झाला आहे. घोदे हा होसपेट या गावचा मूळ रहिवासी आहे. त्याच्या पत्नी होसपेट गावच्या उपसरपंचही होत्या आणि राजकीय वलय असणारा आणि जत तालुक्यामध्ये अनेक वर्षे उमदी आणि जत पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या विक्रम घोदे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला.